सिटी न्यूज वसा जनसेवेचा। इस्रायल आणि इराण या दोन देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील शहरी आणि ग्रामीण जनजीवनावर पाहायला मिळत आहे। घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे सामान्य नागरिकांसह गोरगरीब विद्यार्थ्यांना अनेक समस्या उद्भवत आहेत। केंद्र सरकारने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे। गॅस बुकिंगसाठी देखील अनेक त्रुट्या निर्माण होत असल्याने गॅस मिळणे कठीण झाले आहे। यावर शासनाने ठोस उपाय काढून घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शिवसेना उबाटा महिला आघाडीच्या वतीने एका निवेदनाद्वारे केली आहे। या संदर्भातील निवेदन आज 20 मार्च गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले। आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे गॅस घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। व्यतिरिक्त गॅसचा तुटवडा, गॅसची बुकिंग लवकर न होणे, OTP लवकर न मिळणे, त्यानंतर या युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा असो किंवा पोलीस भरतीसारख्या परीक्षा असो ह्या मुखावर असताना त्या विद्यार्थ्यांना कितीतरी संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे। कारण त्यांच्या खानावळ, मेस त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे। परिणामी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही या ठिकाणी गॅसची जी OTP आहे किंवा गॅस परवानगी आहे किंवा गॅस मिळण्याबाबतच्या ह्या सगळ्या तक्रारी घेऊन या ठिकाणी आलेलो होतो। आम्ही आज गॅसच्या संदर्भात माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे महिला शिवसेना आघाडीच्या महिला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। कारण गॅसच्या बाबतीत सर्वसामान्यांची परिस्थिती आज फार वेगळी झालेली आहे। शेतकरी कुटुंबात तर चूल हा पर्याय त्यांनी शोधून काढलेला आहे, पण सर्वसामान्य लोकांना गॅसच्या बाबतीत असा काही तुटवडा निर्माण झालेला आहे, दरवाढ झालेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना परवडत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थी आपल्या गावी परत गेलेले, त्यांना मेसमध्ये खानावळमध्ये जेवण मिळत नाही। तसंच पोलीस भरतीसाठी असो, विद्यार्थी असो किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे असो, त्यांना साधा चहा सुद्धा वेळेवर मिळत नाही। गॅसचा असा तुटवडा लवकरात लवकर बंद झाला पाहिजे। आणखी ही दरवाढ जी आहे ती दरवाढ शेतकरी कुटुंबातील लोकांना तर फारच गैरसोयीची झालेली आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।